नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लाईन्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचे आपले कार्यक्रमाचे पाहुणे आहेत ते म्हणजे भारताचे माजी परराष्ट्र सचिव तथा पासपोर्ट मॅन अशी ओळख असलेले डॉक्टर श्री ज्ञानेश्वर मुळे. ओडिशा राज्यातील कादंबिनी साहित्य अकादमीचा निलिमाराणी हा साहित्य पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झालाय आणि येत्या 5 त्यांचा भुवनेश्वरमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. आणि आज या निमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. सर, तुमचं सुवर्ण खानदेश लायन्स मध्ये मनापासून स्वागत आणि खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सर, तुम्हाला निलिमा राणी हा साहित्य पुरस्कार जाहीर झालाय, पहिली प्रतिक्रिया काय? ते आनंदाची प्रतिक्रिया आहे. अशा प्रकारचा इतका मोठा सन्मान की जो अरुंधती रॉय आणि मृदुला गर्ग आणि नमिता गोखले यासारख्या लोकांना मिळालेला आहे, यासारख्या प्रथितयश साहित्यिकांना मिळालेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती मला मिळावा हे एका अर्थाने माझ्या दृष्टीने आश्चर्य आणि आनंद अशीच माझी प्रतिक्रिया आहे. आणि मला असं वाटतं की माझ्यापेक्षा हा मराठी भाषेचा सन्मान आहे. ज्या भाषेने आपल्याला हे वैभव दिलेलं आहे त्या भाषेचा हा गौरव आहे. आणि त्यामुळे सुरुवातीला मला जरी आश्चर्य आणि आनंद वाटला तरी आता मी तो जवळजवळ स्वीकारलेला आहे मनापासून, आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. सर, तुम्हाला हा पुरस्कार मिळणं म्हणजे एका अभिजात भाषेने दुसऱ्या अभिजात भाषेचा सन्मान करणं असं देखील म्हणता येईल. खरं तर साहित्य क्षेत्रासाठी हे किती महत्वाचं आहे? मला असं वाटतं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे माझा आणि ओडिया भाषेचा संबंध जो आहे आणि अन्य भारतीय भाषांचा संबंध हा खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे, आपुलकीचा संबंध आहे. आणि त्या दृष्टीने काम करण्याचा मी प्रयत्नही केलेला आहे. त्यामुळं हा भारत मराठी भाषेच्या दृष्टीने आणि परस्पर संबंध भाषेचे जे असतात आपल्या देशांतर्गत ते फार महत्वाचे आहेत असं मी नेहमी म्हणत आलेलो आहे. आता ओडियाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकतर जवळजवळ 5 माझी पुस्तकं ओडिया भाषेमध्ये भाषांतरित झालेली आहेत. एवढी मोठ्या प्रमाणामध्ये बाकी कुठल्याही भाषेमध्ये झालेली नाहीत, हा एक भाग. दुसरा, माझे काही ओडिया मित्र आहेत, त्यांच्या मदतीने गेली 3 वर्ष आम्ही राष्ट्रीय अनुवाद परिषद आणि राष्ट्रीय अनुवाद अभियान चालवतो. आमचा मुख्य उद्देश असा आहे की इंग्रजी किंवा हिंदी भाषेचा उपयोग न करता भाषांमध्ये थेट अनुवाद झाले पाहिजे. आणि त्यासाठी तशा प्रकारचा माहोल वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने आमचं हे अभियान सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आमची अशी एक उद्दिष्ट आहे की भारतातल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये भारतातल्या सगळ्या भाषांचे विभाग असले पाहिजे किंवा शिकवण्याची सोय असली पाहिजे, शिकण्याची सोय असली पाहिजे. त्यानिमित्ताने आपोआपच अशा प्रकारच्या अभ्यासकांना भाषाविषयक काम करणाऱ्यांना नोकरीची पण संधी मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये, आणि भारतीय भाषांचा खऱ्या अर्थानं गौरव होईल. आज उदाहरणार्थ मी पाहिलं की कोल्हापूर सारख्या शिवाजी विद्यापीठामध्ये शेजारच्या कर्नाटक या राज्याची कन्नड डिपार्टमेंट हवं आपल्या तिथे, नाही आहे. कारण आपण त्याचा सीमा प्रश्नाशी संबंध लावलेला आहे. येस, येस. पण मला असं वाटतं की जोपर्यंत आपण परस्पर भाषा संबंध प्रस्थापित करत नाही तोपर्यंत असंच एकमेकांच्या राज्यांविषयी गैरसमज होण्याची शक्यता आहे. आणि सीमा प्रश्न हा जरी खरा प्रश्न असला तरी गेली 60 एक वर्ष ते आपल्याला सोडवता आलेला नाहीये. सगळ्या प्रकारच्या राजकारणी लोकांनी प्रयत्न केलेले आहेत पण अयशस्वी झालेला आहे. अशा वेळेस दुसरा काही नागरिकांच्या संपर्कातून काही वेगळा मार्ग काढता येईल का? तर त्यातला एक मार्ग हा आहे की सांस्कृतिक संबंध, भाषिक संबंध, शैक्षणिक संबंध वाढवणे, आर्थिक संबंध वाढवणे, एकमेकांनी एकमेकांच्या राज्यामध्ये गुंतवणूक करणे, या सगळ्या गोष्टींचा भाषेशी फार जवळचा संबंध आहे. आणि ओडिया बरोबर अशा प्रकारचा माझा संबंध गेली कित्येक वर्ष आहे, तर त्याचाही हा एक सन्मान आहे एका अर्थाने. तर सध्या स्थिती जर पाहिली तर मराठी साहित्याबाबत तुमचं मत काय? मराठी भाषा ही जिवंत भाषा आहे. मराठीमध्ये खूप उत्तम असं लिखाण येत आहे. ग्रामीण भागामध्ये साक्षरता अजून वाढत चालली आहे, आणि जसजशी वाढत चालली आहे तसतसे अनेक प्रकारच्या, ज्याला म्हणतो कादंबऱ्या असोत, कथा असोत, पण मुख्यतः नवीन नॅरेटिव्ह आपल्या
कडे येत आहेत. आणि हे अतिशय परवाचा सध्या सुरू असलेला पुण्यामध्ये जो लिटरेचर फेस्टिवल आहे तो असो, किंवा इतरत्र होणारे साहित्य संमेलन असो, विशेषतः खेड्यापाड्यांमध्ये त्याला प्रचंड गर्दी असते. म्हणजे माझ्या मते मराठी भाषा संपत किंवा विलोपाला चाललेली आहे असं नव्हे. त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह नकारात्मक प्रवाह आलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. कारण आपली मुलं जी आहेत ती मराठी भाषेच्या माध्यमातून कमी शिकतायत, इंग्रजी भाषेतून शिकणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढते. तो प्रवाह कशा पद्धतीने खंडित करता येणार नाही, पण त्याला मराठीचं सातत्य कसं जोडता येईल, किंवा मराठी ही प्रमुख भूमिका राहून या इतर भाषा ज्या आहेत त्या समांतर पद्धतीने वाहू शकतील असं वातावरण तयार करणं आवश्यक आहे. कारण मराठी भाषेला विपुल अशी विरासत आहे, समृद्ध अशी परंपरा आहे, आणि गेली 2,000 वर्षाचा इतिहास आहे. तर ही जर भाषा आपण टिकवली नाही तर बाकीच्या संपत्तीला भौतिक सुख समाधानाला काही अर्थ नाहीये. सर, आपण जर पाहिलं की आजची जी तरुणाई आहे त्यांचा साहित्याकडचा कल कमी होतोय की काय, असा प्रश्न निर्माण झालाय. तर त्यांचा साहित्याकडे कल निर्माण झाला पाहिजे, त्यांना साहित्यात रस निर्माण झाला पाहिजे, यासाठी तुम्ही काय सांगा? त्याच्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. त्याचबरोबर स्वतःचे लेखक कवी प्रतिथयश झालेले आहेत, वेगवेगळ्या साहित्य संमेलनावरती ज्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे, मग ते राज्य पातळीवरचा असो, देश पातळीवरचा असो, किंवा जिल्हा पातळीवरचा असो, अनेक प्रकारची संमेलनं होत आहेत. तर याच्यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांनी हा आपला एक व्रत वसा म्हणून हे काम हाती घेतलं पाहिजे. आणि भाषेचं महत्व जे आहे, आपल्या मातृभाषेचं महत्व जे आहे, ते जनतेच्या नागरिकांच्या मनावरती रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं जर झालं तर मला असं वाटतं की आपला इंग्रजी भाषेला विरोध नाही, पण मराठी भाषा संपण्याची जी प्रक्रिया आहे तिला दृढ विरोध आहे, खच्चून विरोध आहे. आणि ते होता कामा नये यासाठी जनतेनं सजग राहणं, आणि शासनाची अशी कोणतीही धोरणं असू नयेत की ज्याच्यामुळे आपल्या मातृभाषेचेच खच्चीकरण होईल. मातृभाषेतल्या शाळांना प्राधान्य देणं आवश्यक आहे. तिथं चांगल्या शिक्षणाच्या सुविधा उत्पन्न करून देणं महत्वाचं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना महत्व देणं आवश्यक आहे. शिक्षकांच्या वरती पण अंकुश असला पाहिजे आणि त्यांनी उत्तम प्रकारे शिकवणं त्यालाही महत्व दिलं पाहिजे. आज अनेक कुप्रथा ज्या आहेत त्या शिक्षण क्षेत्रात घुसलेल्या आहेत आणि सगळ्यांना याची कल्पना आहे. तेव्हा आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं, हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक मराठी बांधवाचं आणि भगिनीचं हे काम. तुम्ही परराष्ट्र सेवेत होतात, प्रदीर्घ काळ सेवा बजावली, यानंतर पासपोर्ट मॅन अशी देखील तुमची ओळख आहे. खर तर पासपोर्ट बाबत ज्या पद्धतीने तुम्ही धोरणं राबवलीत, अगदी त्यामुळे पासपोर्ट बनवणं अगदी सुलभ झालेलं आहे. याबाबत काय सांगाल? तुमचा कसा अनुभव राहिलाय त्याबाबतचा? अगदी हा विषय खूप मोठा आहे, पण शॉर्ट मध्ये काय सांगाल? प्रत्येक अधिकाऱ्याला आपापल्या कामामध्ये सुधारणा करण्याची संधी असते. बहुतेक अधिकारी आहेत त्या पद्धतीने पुढे जाणं किंवा आहेत त्या पद्धती सुद्धा व्यवस्थित न राबवणं असा प्रकार करत असतात. पण काही अधिकाऱ्यांच्याकडे प्रयोगशीलता असते. शासनाने नियम घालून दिलेले आहेत, कायदे कानून आहेत, याचा अर्थ आपण नाविन्यता आणू शकत नाही अशातला भाग नाही, किंवा नवीन प्रणाली, प्रक्रिया, पद्धती आणू शकत नाही असा अजिबात नाहीये. आणि असे प्रयत्न करणारे, प्रणाली सुरू करणारे अधिकारी पण आहेत. तर त्यांची संख्या वाढली पाहिजे. आणि ही प्रक्रिया फक्त राज्य पातळीवरती किंवा देश पातळीवरती न होता अगदी ग्राम पातळीवरून ती पुढे गेली पाहिजे. ग्राम, जिल्हा, तालुका आणि मग राज्य, विभागीय पातळीवरती सुद्धा त्या सगळ्या प्रयोगशीलतेला आपण कमी लेखता कामा नये, किंवा प्रयोगशीलता म्हणजे नियमांचं उल्लंघन असा अर्थ होता कामा नये. पण तो सगळ्यांना पटवून पण देता आलं पाहिजे की ही प्रयोगशीलता उपयुक्त आहे कार्यक्षम होण्यासाठी, ट्रान्सपरंट, पारदर्शी होण्यासाठी, आणि एकंदरीतच त्या योजनेचा उद्देश जो आहे तो सफल होण्यासाठी.
एक शेवटचा प्रश्न. प्रदीर्घ काळ तुमची परराष्ट्र सेवेमध्ये सेवा झाली. अनेक सारे अनुभव पाठीशी असतील, आले असतील. पण असा एक अनुभव तुम्हाला आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करावासा वाटेल. अनेक अनुभव आहेत. उदाहरणार्थ मला आठवतं कोविडच्या काळामध्ये मी जेव्हा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा सदस्य होतो, तेव्हा ठाण्यातल्या एका छोट्या दुकानदाराने माझ्याकडे मला पत्र लिहून विनंती केली की कोविडमुळे त्याचा पूर्णपणे दुकान बसलेलं होतं, धंदा बसलेला होता आणि बँकेचं कर्ज होतं. तर बँकेने काही विचार न करता त्याच्या दुकानाला टाळलं. त्याचं म्हणणं असं होतं की कर्ज मी द्यायला तयार आहे, फक्त कोविडमुळे माझा बिझनेस बंद होता. तर मग मी त्या जे अधिकारी आहेत, बँकेतले अधिकारी, त्यांना मानवाधिकार आयोगाकडून आम्ही नोटीस काढली की अशा प्रकारे तुम्ही व्यक्तीच्या जीवन ज्ञापन म्हणजे ज्याला आपण म्हणतो दैनंदिन त्याचं पोट भरण्याचं जे साधन आहे जीविकेचं, त्याच्यावरती अशा प्रकारे गदा आणू शकत नाही. आणि ती व्यक्ती तयार आहे पैसे द्यायला, त्याप्रमाणे लिहून द्यायला तयार आहे. आणि त्यांनी सगळी त्याची खाती पण बंद करून टाकली. म्हणजे त्यांच्या बँकेतली खाती आणि अन्य बँकेतल्या खात्यांवर एनपीआर. तर शेवटी आमच्या या आग्रहाला मान देऊ किंवा आमच्या या आदेशाला मान देऊ त्या बँकेने त्याचं जे छोटस दुकान जे आहे त्याला परत उघडायला परवानगी दिली. आता ही किती जरी छोटी गोष्ट असली आणि मी आणि तो त्यांनी सगळे दरवाजे ठोठावलेले होते राज्य पातळीवरचे, आणि शेवटचा उपाय म्हणून माझ्याकडे त्यांनी अशा प्रकारचं एक दाखल केलं होतं निवेदन. तर त्याच्यावरती आम्ही कारवाई केली. तर असे छोटे छोटे प्रसंग सुद्धा आपल्याला खूप सांगून जातात. आणि जर नोकरशाहीतले लोक अधिकारी जर संवेदनशील असतील तर ते खूप काही करू शकतात. आणि त्याच्यासाठी काही नियम वाकडे करावे लागत नाहीत, त्यांना बदलावं लागत नाही, त्यांचा भंग करावा लागत नाही. त्या नियमात राहून सुद्धा प्रोएक्टिव्हरित्या शेवटी कायदा जो असतो त्याचा अर्थ कसा लावायचा हे अधिकाऱ्यावरतीच अवलंबून असतं. धन्यवाद तो सर. तुम्ही प्रयत्न मी केला. हा, सांगा सांगा, कम्प्लीट करा, कम्प्लीट. आणि तो प्रयत्न मी निश्चित केला. असे अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळे लोक मला आजही पत्र लिहून सांगतात की तुमच्यामुळे असं झालं, तुमच्यामुळे तसं झालं. तर हे छान सुरू आहे. आपल्याला हेच समाधान हवं आहे आयुष्यामध्ये, आणि ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. लोकांचं समाधान आणि लोकांना, इतरांना आनंद देणं ही केवढी मोठी समाधानाची बाब आहे. धन्यवाद सर. तुम्ही तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ आमच्या सुवर्ण खानदेश न्यूज साठी दिला. तर हे होते भारताचे माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर श्री ज्ञानेश्वर मुळे. त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश न्यूज सोबत सविस्तरपणे संवाद साधत साहित्य क्षेत्राबाबत त्यांचं मत व्यक्त केलंय. तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.